वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो, मातृभूमीला वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला आणि पाहूया आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळतंय. ओके, सो लेट मी शेअर माय स्क्रीन. मी माझी स्क्रीन शेअर करतो. हो, स्क्रीन दिसते सगळ्यांना? सुप्रिया हांडे. ओके, दिसते का बाळा? स्क्रीन दिसते का? व्हिज्युअल दिसते का आता? सुप्रिया, फक्त हात केला तर लक्षात येईल मला. ओके, चलो. सो ध्येय निश्चित इथे, ध्येयपूर्ती. ठीक आहे. गोल सेटिंग टू गोल अचिव्हिंग. माणसाच्या आयुष्यात ध्येय असलं पाहिजे आणि आपल्या सर्वांचं ध्येय आहे की आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवायचे, पात्र व्हायचे, शिष्यवृत्ती मिळवायची. ओके. सो महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला ध्येय निश्चित करणं अगोदर महत्वाचं आहे आणि ते पूर्ती करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या आहेत. सो त्यातली महत्वाची गोष्ट आहे एकाग्रता. ओके. सो आपण फोकसमध्ये असलं पाहिजे, योजना असली पाहिजे आपल्याकडं, की बाबा आपल्याला पुढच्या 4 महिन्यात काय करायचंय, पुढच्या 5 महिन्यात काय करायचंय, पुढच्या 6 महिन्यात काय करायचंय, परीक्षेपर्यंत काय करायचंय. त्याच्यानंतर तसंच उलट आल्यानंतर आपल्याकडे असं पण योजना पाहिजे की ह्या महिन्यात काय करायचंय, ह्या आठवड्यात काय करायचं आणि आज काय करायचंय. ज्यावेळेस आपल्याकडं आजपासून परीक्षेपर्यंतचा रोडमॅप तयार असेल, म्हणजे योजना तयार असेल, त्यावेळेस आपल्याला ध्येय आपल्याला पूर्ण करण्यासाठी आणखीन सोपं जाणार आहे. ओके. सो त्यात सातत्य असलं पाहिजे, रेग्युलर अभ्यास केला पाहिजे, जो आपण टायमिंग दिलेला आहे. आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षा ज्या आहेत किंवा आपण ज्या परीक्षेला आता फेस करणार आहोत, ती परीक्षा काही आपल्या शालेय परीक्षांसारखी नाही की पाठांतर केलं आणि झालं, असं होणार नाही. सो आपल्याला सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये, की आपण रेग्युलर जो वेळ दिलेला आहे, कारण आपल्याला अचीव काय करायचंय सगळ्यांपेक्षा वेगळं. सगळे मुलं स्कॉलरशिप देत नाहीत किंवा सगळे मुलं स्पर्धा परीक्षा देत नाहीत, पण आपण सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं अचीव करायचंय, त्यासाठी आपल्याला सातत्य ठेवलं पाहिजे. संघर्ष इन द सेन्स काय, तुम्हाला मध्ये काही अडचणी येतील, त्या अडचणी सॉल्व्ह करायला आम्ही आहेत, टीचर्स आहेत, जिथून कुठून तुमच्या अडचणी तुम्हाला सॉल्व्ह होतील. पण 24 तासाच्या आत जो डाऊट आपल्याला डोक्यात आलेला आहे तो 24 तासामध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला इथं संघर्ष करावा लागेल थोडासा, आणि एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला 100% यश मिळणार. ओके, क्लिअर. सो आज आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची. ओके. सो महाराष्ट्र शासनाची प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा दोन शिष्यवृत्ती परीक्षा असतात. ठीक आहे. सो ह्या परीक्षेचे आपण काही फायदे बघणार आहेत, जसं की आर्थिक सहाय्य. ओके. आर्थिक सहाय्य इन द सेन्स काय, आपल्याला शिक्षणासाठी पैसा मिळवण्यासाठी आपले पालक तर आहेतच, पण आपल्याला एक गव्हर्नमेंटचं आपण जे केलेले कष्ट आहेत किंवा आपण हुशार आहेत त्याच्यामुळे गव्हर्नमेंट आपल्याला काही पैसे देणार आहे आपल्याला शिष्यवृत्ती पात्र झाल्यानंतर. ओके. गुणवत्ता आणि प्रतिष्ठा. ओके. ज्यावेळेस आपण या परीक्षांमध्ये यश मिळवणार आहे त्यावेळेस आपली गुणवत्ता सिद्ध होणार आहे, आपण खरंच गुणवान आहेत का, आपण बुद्धिमान आहेत का. कारण या परीक्षेमध्ये पाठांतराचा असा 30% रोल आहे, बाकी सगळा लॉजिक. तुमची बुद्धी आहे का, खरंच तुम्ही बुद्धिमान आहेत का, फोकस आहे का तुमचा, ह्याच्यावर आहे. सो आपली गुणवत्ता सिद्ध होणार आहे इथे आणि आपल्याला प्रतिष्ठा पण मिळणार आहे. भविष्यासाठी प्रोत्साहन. ज्या मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये, आता स्पर्धा तर कोण कुठंच चुकलेली नाही आपल्याला आयुष्यात, आपण ज्या ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहेच आपल्याला. स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय आपल्याला कुठंच एंट्री नाही आहे. सो आपल्याला भविष्यामध्ये ज्या ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्यांचा बेस आपला तयार होणार आहे. आणि राज्यव्यापी ओळख. या परीक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला घेतली जाते. त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्राची लिस्ट निघते, राज्यस्तरीय, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय, त्याच्यानंतर आपला जे तालुकास्तरीय म्हणून आपण, तालुकास्तरीय, आणि त्याच्यानंतर शाळास्तरीय, अशा लिस्ट निघतात. पण पहिल्या महत्वाच्या 3 गोष्टी आहेत की राज्यस्तरीय लिस्ट आहे, नेक्स्ट आहे आपली जिल्हास्तरीय, आणि आपली तालुकास्तरीय. या 3 लिस्ट महत्वाच्या आहेत. या 3 लिस्टमध्ये आपली ओळख निर्माण करण्याची ही संधी आहे आपल्याला, की आपण तालुक्यात किती आहे, म्हणजे आता सध्या आपली पोझिशन काय आहे तालुक्यामध्ये, हे सिद्ध करण्याचे आपल्याला चान्स मिळणार आहे. सो शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी संधी आहे, चांगले शिक्षण घेण्यासाठी, आपल्याला चांगलं भविष्य घडवण्यासाठी.
आणि उत्कृष्ट भविष्याचा मार्ग म्हणून या परीक्षेकडे बघितलं जातं. सो सध्या काही आणखीन ऑनलाईन अर्ज चालू झालेले नाही, पण तुम्ही तुमच्या मुख्याध्यापक जे आहेत तुमचे त्यांच्यासोबत संपर्क साधल्यानंतर ते फॉर्म चालू झाल्यानंतर भरून देतील. ओके. सो नेक्स्ट पुढे जाऊ आपण. आर्थिक सहाय्य. महत्वाची गोष्ट आहे की आर्थिक सहाय्य म्हणजे किती आर्थिक सहाय्य मिळतं. सो शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 3 वर्षासाठी, ओके, 3 वर्षासाठी किंवा 3 वर्षापर्यंत असं आर्थिक शिष्यवृत्ती मिळते. सो काय मिळते. सो जे चौथीचे मुलं आहेत त्यांना 5वी, 6वी आणि 7वी हे 3 वर्ष प्रत्येक महिन्याला, 3 वर्ष प्रत्येक महिन्याला 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे जे आपण परीक्षा आता तयारी करत आहोत या परीक्षेमध्ये जर आपण पात्र झालो त्या तर आपल्याला शिष्यवृत्ती धारक म्हणू आपण. ओके. शिष्यवृत्ती धारक झालो तर आपल्याला 500 रुपये महिन्याला मिळणार आहेत. अशीच परीक्षा 7वीच्या मुलांसाठी असते. सो त्या मुलांना 750 रुपये प्रति महिना हे 8वी, 9वी, 10वी 3 वर्ष मिळतं यांना. ओके. सो या आर्थिक सहाय्यामुळे आपल्याला काय काय मदत मिळू शकते. सो शिक्षण चालू ठेवणं सोपं होतं आपल्याला. तेवढंच आपल्याला दर महिन्याला 500 रुपये की आपलं जे एज्युकेशनल काय जे आपल्याला स्टेशनरी वगैरे जे काय आहे किंवा काय जे काय असेल आपल्याला शिक्षण घेण्यासाठी जे जे काही गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं आर्थिक सहाय्य झाल्यामुळे आणखीन सोपं जाणार आहे. अभ्यासात लागणाऱ्या साहित्याची मदत मिळते. आता तुम्ही जे अभ्यास करणार आहेत त्यासाठी काय जे साहित्य लागतं तेच तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास प्रोत्साहन मिळणार. ज्या कोणत्या तुम्हाला भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे. कारण आपल्याला एकदा आपण एखादी गोष्ट आपल्याला सोपी वाटल्यानंतर ते अचीव होते आणि ते अचीव झाल्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अचीव करा वाटते. सो भविष्याची आपल्याला तयारी करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. उच्च शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुलभ होते. आपल्याला एक कॉन्फिडन्स येणार आहे ह्या परीक्षा ज्यावेळेस आपण देतो. ह्याच्यातले काही असे काही विषय आहेत की ते आपल्या शालेय शिक्षणामध्ये नाहीतच. मराठी मीडियम, सीबीएसई, आयसीएसई त्याच्या बाहेरचे काही विषय आहेत त्याच्यामध्ये की जे शालेय अभ्यासक्रमात घेतले जात नाहीत. सो भविष्यामध्ये ते त्या गोष्टी आपल्याला लागणारच आहेत, पण ते आतापासून आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात किंवा प्राथमिक लेवलला आपल्याला त्या लक्षात येणार आहेत. क्लिअर. सो नेक्स्ट, गुणवत्ता आणि प्रतिष्ठा. शिष्यवृत्ती मिळणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. आपल्याला एखादी गोष्ट मिळते हो का, साध्या साध्या आपण हे करत असतो काय म्हणू, साध्या साध्या शाळेमध्ये आपण हे देत असतो, स्पर्धा वगैरे असतात गॅदरिंगच्या वेळेस वगैरे किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेस, तर त्याच्यामध्ये आपल्याला जर बक्षीस मिळालं तर किती आनंद होते हो ना, प्रतिष्ठा मिळते. सगळ्या मुलं त्याची हा मुलगा ह्या खेळात हुशार आहे, हा मुलगा या विषयात हुशार आहे, हा मुलगा पहिला आलेला आहे. सो एक प्रतिष्ठेची बाब आहे. शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची दखल घेते. जे विद्यार्थी ऍक्च्युअल मध्ये मेहनत घेणार आहेत, परीक्षेचा फॉर्म भरला, क्लासेस, पुस्तकं, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या, ह्या सगळ्या फिजिकल गोष्टी आहेत. पण ऍक्च्युअल विद्यार्थ्याची ह्याच्यात खरी मेहनत आहे. पालकांची, शिक्षकांचा पण त्याच्यामध्ये रोल आहे, पण ऍक्च्युअल मेहनत तर तुम्हालाच घ्यायची आहे. तुम्हाला सगळे सोर्सेस अवेलेबल होतील, फक्त मेहनत तुम्हाला घ्यायची आहे. ओके. सो त्याची दखल घेतली जाते. तुम्हाला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. यास आपण ऍक्च्युअल मध्ये शालेय शिक्षण तर आपण घेतोच, त्याच्या व्यतिरिक्त काही विषय असे आहेत किंवा काही ट्रिक्स अशा आहेत की आपल्याला त्या आल्यानंतर म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला त्या ट्रिक्स येणार आहेत. सो त्यावेळेस आपला एक कॉन्फिडन्स एकदम वाढून जाणार आहे. ओके. शाळेची व विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा वाढते. यामध्ये शाळेचा पण फायदा आहे की शाळेची पण प्रतिष्ठा वाढणार आहे आणि भविष्यासाठी उज्ज्वल संधी निर्माण होतात. कारण तुमच्याकडे एक प्रमाणपत्र राहते की तुम्ही शिष्यवृत्ती धारक आहात. ओके. यासाठी फायदे बघा. स्पर्धेत पुढे राहण्याची प्रेरणा मिळते आपल्याला. ज्यावेळेस आपण स्पर्धेला फेस करणार आहे तुमच्या भविष्यामध्ये, त्यावेळेस आपण ते अचीवच झालं पाहिजे आपल्याला, अशी एक प्रेरणा मिळणार आहे. ओके. शैक्षणिक गुणवत्ता सुधारते. मॅथ सारखा विषय आहे जो भरपूर मुलांना कठीण जातो. इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर आहे, मराठी व्याकरण म्हणू आपण त्याला. तर या डीप मध्ये गोष्टी शिकवल्या जाणार आहेत शालेय अभ्यासक्रमापेक्षा पुढच्या, जे की सीबीएसई मध्ये पण शिकवलं जात नाही अशा, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. सो त्यांचा जो सिलेबस आहे या स्पर्धा परीक्षेचा, त्यानुसार आपल्याला त्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. भविष्यातील करिअरसाठी पाया मजबूत होतो. इंग्लिश लँग्वेज आपली चांगली होणार आहे. ज्या भरपूर मुलांना भीती असते किंवा मॅथ असा जो विषय आहे ज्यांना पुढे चलून भविष्यात इंजिनिअरिंगला जायचं आहे, जेई वगैरे करायचं आहे, सो त्या मुलांसाठी मॅथ महत्वाचा आहे. सो त्या करिअरचा पाया इथेच मजबूत होणार आहे. एकदा मॅथ आपला पक्का झाला परत आपण कधी आणणार नाही कुठेच. ओके. कुटुंब, शाळा व समाजात मान मिळतो. आपण ज्यावेळेस ही परीक्षा अचीव करणार आहे, जे यश आपल्याला मिळणार आहे, त्यावेळेस आपल्या कुटुंबात पण मान वाढणार आहे. आई वडिलांना पण वाटणार आहे की त्यांचं सार्थक झालं. तुमचे जे पाहुणे आहेत त्यांच्यात वाटणार आहे. प्लस शाळेत शाळेत पण तुमचा म्हणजे
भरपूर तुम्हाला शाळेमध्ये बक्षीस किंवा शाळेमध्ये एक हुशार मुलगा आहे हे प्रसिद्ध करता येईल. आणि समाजात पण तुमचं जे कॉलनी आहे, गाव आहे किंवा जो समाज आहे, तुमच्या जो आजूबाजूचा समाज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मान आणि सन्मान मिळणार आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट, चला घडवूया उज्ज्वल भविष्य. भविष्यासाठी प्रोत्साहन. ही परीक्षा विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी आणि उच्च शिक्षणासाठी प्रेरित करते. स्पर्धा परीक्षांची तयारीची संधी, ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्या तयारीची संधी मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन, स्वप्न साकार करण्याची प्रेरणा. मुलं ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा देणार आहेत, आता जे तुम्ही जे जॉईन झालेला आहात किंवा ज्यांना ही स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, सो त्यांनी एक स्वप्न बघितलेलं आहे सगळ्यांपेक्षा वेगळं, की आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे. ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. आत्मविश्वास व उज्ज्वल भविष्याची दिशा आहे. सो यासाठी आपल्याला योग्य तयारी, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न, त्याच्यातच आपल्याला काय, हे जर आपण गोष्टी केल्या, योग्य तयारी केली, सकारात्मक विचार ठेवला की हे झालंच पाहिजे किंवा झालेलंच आहे, मला स्कॉलरशिप मिळालेली आहे, मी पात्रच नाही तर मी स्कॉलरशिप धारक, शिष्यवृत्ती धारक झालेली आहे किंवा झालेलो आहे, हो का, हे आपल्याला स्वतःला सांगायचे आणि ते फुल कॉन्फिडन्स मध्ये येऊन आपल्याला सातत्यपूर्ण प्रयत्न करायचे. आपल्याला 100% यश मिळणार आहे. क्लिअर. ओके. नेक्स्ट, राज्यव्यापी ओळख. राज्यव्यापी ओळख मध्ये काय काय बघा महत्वाच्या गोष्टी आहेत. राज्यस्तरीय लिस्ट बघा कोणकोणत्या लागतात. राज्यस्तरीय लिस्ट लागते, पूर्ण महाराष्ट्र राज्याची एक लिस्ट लागते. त्याच्यानंतर जिल्हास्तरीय एक लिस्ट लागते. ह्या दोन गुणवत्ताधारित स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सत्कार आणि गौरव केला जाईल. गव्हर्नमेंट तर्फे तुमचा विशेष सत्कार केला जातो, सगळ्यांना बोलून, तालुका पातळीवर, राज्य पातळीवर. जर तुम्ही राज्याच्या लिस्टमध्ये आलात तर तुम्हाला राज्य पातळीवर बोलवून त्यांच्या मुख्यालयामध्ये तुमचा सत्कार केला जातो. जिल्हास्तरीय जी यादी असते तर तुम्हाला जिल्हास्तरीय सत्कार केला जातो. सो राज्यस्तरीय सत्कार आणि प्रमाणपत्र. प्रमाणपत्र तर मिळणारच आहे तुम्हाला, प्रसिद्धी गौरव मिळणार आहे. संपूर्ण राज्यात तुमचं नाव, जसं 10वीची मार्क लिस्ट लागते आता किंवा आता नीटचा आताच रिझल्ट लागला, यांची जशी पेपरमध्ये वगैरे सगळ्यांचे नाव आले, जे जे मुलं ज्यांना त्यांचं ध्येय गाठता आलं किंवा जे पास झाले, पासआउट झाले किंवा त्यांना चांगले कॉलेजेस मिळाले, त्या मुलांची लिस्ट लागली. पुढील शैक्षणिक संधींमध्ये तुम्हाला यासाठी फायदा होतो, आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यात स्पर्धा परीक्षांसाठी मोठा आधार. जसं की पुढच्या वर्षी आता तुम्हाला सपोज तुम्ही आता चौथीला आहे, तिसरीला आहे, तर तुम्हाला भविष्यामध्ये पुढं नवोदय द्यायचे आहे किंवा होमी बाबा आहे, अशा भरपूर परीक्षा आहेत की त्यांच्यासाठी तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर मोठा आधार मिळणार आहे. सो आजची मेहनत उद्याची ओळख. आज आपल्याला मेहनत करायची आहे आणि आपल्याला उद्या आपली ओळख निर्माण करायची आहे. ओके. सो ही एक संधी आहे सगळ्यांसाठी आणि राज्यस्तरावर तुमची छाप पाडण्याची एक संधी आहे. क्लिअर. की तुम्ही किती हुशार आहात, इन द सेन्स बुद्धिमान आहात, ह्याची तुम्हाला राज्यभर एक छाप पाडण्याची संधी आहे. ओके. शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन. जे शिक्षक आहेत, शालेय शिक्षक आहेत, सो त्या शिक्षकांची गुणवत्ता इथून सिद्ध होणार आहे. शिक्षणाची पद्धती त्यांची कोणती आहे, विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे, शैक्षणिक परिणाम. ओके. सो विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन आणि त्यांना सेवा पुस्तकात नोंद होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जे जे शिक्षक आहेत शालेय विभागातर्फे किंवा प्रायव्हेटचे पण, तर त्यांचं जे सेवा पुस्तक असते की ज्यावेळेस त्यांना रिटायर व्हायचंय त्यावेळेस त्याचे किंवा प्रमोशन पाहिजे, तर त्यावेळेस सेवा जे पुस्तक असतं त्यांचं, त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख होईल की तुमचे एवढे मुलं लागले, तुमचे एवढे मुलं सक्सेसफुल झाले. ओके. सो याच्यामुळे आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री होते, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची वाढ होते, शिक्षणाच्या नाविन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब. या परीक्षा काही साधारण परीक्षासारख्या नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला विशेष मेहनत घ्यावी, नवीन नवीन पद्धतीच्या ट्रिक्स शिकण्याची किंवा पद्धतींचा अवलंब करावा लागणार आहे. शिक्षकांची जबाबदारी आणि योगदान निश्चिती. शिक्षकांनी त्याच्यात सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे की फॉर्म भरण्यापासून ते तुमचं हॉल तिकीट काढण्यापासून ते रिझल्ट बघण्यापासून, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्यापासून, सो त्यांचं योगदान निश्चित त्यांना करावंच लागणार आहे. पारदर्शक व विश्वासार्ह मूल्यांकन प्रक्रिया. बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षामध्ये कसं आहे, किंवा शालेय परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये कसं आहे, अं, असं आपल्याला म्हणजे आपण म्हणू शकतो की बाबा ठीक आहे, शाळा आहे, शाळेमधून पहिला आला तो शाळेचं काहीतरी आहे असं आपण म्हणू शकतो. पण ही राज्यस्तरीय परीक्षा असते, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पारदर्शकता तर तेवढीच असतेच आणि विश्वासार्हता असते किंवा आपण खरंच आहेत का. सो यासाठी आपल्याला नियमित मूल्यांकन करायचं स्वतःचं.
शिक्षकांनी पण करायचं, मुलांचं सातत्यपूर्ण सुधारणा सगळ्यात महत्वाचं आहे. चुका उद्या काय अडचण नाही चालली, चूक झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही नेमकं काय ते. पण डाऊट आपला जो आहे तो 24 तासामध्ये क्लिअर झाला पाहिजे. तो जो चॅप्टर आपण केलेला आहे आज, त्या चॅप्टरचा डाऊट आपल्याला राहायला नाही पाहिजे. एनी हाऊ आपल्याला पुस्तकात शिक्षकांकडनं जिथून तुम्हाला काढता येईल तिथून तो डाऊट तुम्हाला त्या दिवशी क्लिअर करायचा. ओके. आणि उत्कृष्ट शिक्षण शिकायचंय. क्लिअर. नेक्स्ट, सर्वांसाठी संधी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब हुशार विद्यार्थ्यांसाठी समान संधी. कुणासाठी आहे बघा? हुशार विद्यार्थ्यांसाठी समान संधी. सगळे हुशार विद्यार्थी आहेत ना. ओके. सो ग्रामीण भागातले असा तुम्ही खेड्यात राहा, गावात राहा, तालुक्याला राहा, जिल्ह्याला राहा, येणे हो काय अडचण नाही, किंवा शहरात कुठेही राहा. ठीक आहे. सो सगळ्यांची सेम परीक्षा आहे, कारण महाराष्ट्रातल्या जेवढ्या चौथीचे मुलं आहेत ते सगळे मुलं एका दिवशी एका वेळेला परीक्षा देणार आहेत, एकच पेपर देणार आहेत. क्लिअर. सो गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे वाटचाल होणार आहे. सर्व मुलं, सर्व राज्यातले मुलं एकच, कोणत्याही तो सीबीएसईचा असू, आयसीएससीचा असू, मराठी मीडियमचा असू, महाराष्ट्र शासनाच्या अंडर असू, सेमीचा असू, कोणताही असू, त्या सर्व मुलांना समान गुणवत्तेकडे नेणारी ही परीक्षा आहे. म्हणजे सर्वांना सेम सिलेबस आहे. ओके. शैक्षणिक प्रगतीसाठी बळकटी मिळते. तुमचे सगळे याच्यातले 3 विषय तुमचे कव्हर होणार आहेत, मराठी, गणित, इंग्रजी. हे 3 विषय तर कव्हरच होणार आहे. ग्रामीण व शहरातील दरी कमी करण्यास मदत. आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत किंवा आपण शहरी भागातले विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काही इगो बाळगायची गरज नाही, किंवा त्यांना कमीपणा वाटण्याची काही गरज नाही. आणि शहरी भागातील मुलांना वाटण्याची काही गरज नाही की आम्ही कुठल्या तरी काहीतरी वेगळ्या शाळेत आहेत. ओके. सो ही दरी कमी होणार आहे, कारण सेम सिलेबस आहे सगळ्यांना. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव. बुद्धिमत्ता हा असा विषय आहे, आणि या स्पर्धा परीक्षा आपण ज्या देतो त्यावेळेस मुलांचं फोकस, मुलगा प्रश्न किती वाचतो, वाचन क्षमता त्याची सुधारणार आहे, आणि तो एखादा प्रश्न कसा हँडल करू शकतो, किंवा एक प्रश्न किती प्रकारे सॉल्व्ह करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून येणार आहेत. त्याच्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि यशाची वाट पण मोकळी होणार आहे. ओके. सो प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी आहे, आणि तुमच्या स्वप्नांना पंख आहेत. ओके, प्रत्येकाच्या. ठीक आहे. सो मुख्य बदल आता काय झालेले आहेत बघा. सुधारित माहिती पत्रकानुसार 2025-26 ला सुधारित माहिती पत्रक आलं. त्याच्यात अगोदर काय होतं, जुनं स्वरूप काय होतं, 5वीला एक्झाम होती, जे आता तुम्ही चौथीचे मुलं देणार आहेत, जे आता सध्या चौथीला आहे. ओके. 5वीच्या विद्यार्थ्यांची काय झालेली आहे आता, चौथीसाठी झालेलं आहे. आणि 8वीला जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी काय झालेलं आहे, त्यांच्यासाठी झाले 7वीला. 7वीला आता ते एक्झाम देऊ शकतात. तीच फक्त अभ्यासक्रम थोडासा बदल केलेला आहे. चौथीचे मुलं आहे म्हणजे 1 वर्ष कमी केल्यामुळं अभ्यासक्रम थोडा आणखीन सोपा केलेला आहे. ओके. काय चॅप्टर काढलेले आहेत त्यातले. सो परीक्षेचे नवीन नवीन नावे. परीक्षा ही आता काय मिळली जाते बघा. जे चौथीचे मुलं आहेत त्यांच्यासाठी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं म्हणलं जातं तिला, आणि जे 7वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं म्हणलं जातं याला. ओके. सो नेक्स्ट, पात्रता आणि अटी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इथं. विद्यार्थी, रहिवासीसाठी म्हणजे कुठला विद्यार्थी असावा, कोणती विद्यार्थी हा, तुम्ही परीक्षा तर देणारच आहात, पण तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. म्हणजे तुम्ही नुसते पात्र नाही झाले पाहिजे, तर तुम्ही शिष्यवृत्ती धारक झाले पाहिजे. शिष्यवृत्ती पात्र नाही, पात्र इन द सेन्स फक्त तुम्ही पास होणार आहे, तर तुम्हाला शिष्यवृत्ती धारक व्हायचे. ओके. सो त्यासाठी काही अटी आहेत. रहिवासी अट, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. आपण जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे घेतली जाणारी परीक्षा, त्याच्यामुळे तो महाराष्ट्राचाच रहिवासी असला पाहिजे. रहिवासी पुरावा आपल्याला शाळेत मिळेल, किंवा रहिवासी दाखला लागेल, किंवा पासपोर्ट साईज फोटो लागेल. हे डॉक्युमेंटेशन आहे ते शाळा ज्यावेळेस फॉर्म भरेल त्यावेळेस ते केलं जाईल. ओके. महत्वाची गोष्ट आहे, विद्यार्थी महाराष्ट्राचा असावा. शाळेला अट काय, शाळा शासन मान्य असावी. मग ती सरकारी असू द्या, अनुदानित असू द्या, किंवा खाजगी असू द्या. ओके, काय अडचण नाही. शाळेत इयत्ता चौथी किंवा 7वी मध्ये शिकत असावं. म्हणजे चौथी आहेत जर ती, आता तुम्हाला प्राथमिक परीक्षा द्यायची आहे, तर ती शाळा 4थी पर्यंत तरी पाहिजे, आणि 7वीला द्यायचं तरी शाळा 7वी पर्यंत पाहिजे. म्हणजे त्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. ओके. पुरावा, शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड हे तुम्हाला शाळेतूनच मिळणार आहे. नेक्स्ट, वयोमर्यादा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, वयोमर्यादा. सो चौथीला जी परीक्षा देणार आहे, कमाल वय आहे 10 वर्ष. ओके. आणि दिव्यांग मुलांसाठी 4 वर्ष सूट दिलेली आहे इथं. ते तर 14 वर्षाचे असतील दिव्यांग जे आहेत. ते अपंगाच्या भरपूर कॅटेगरी आहेत त्याच्यात. आय थिंक 74 काहीतरी कॅटेगरी आहेत अपंगाच्या. सो त्या कॅटेगरीमध्ये जर तो मुलगा बसत असेल तर त्याला 14 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. 7वीच्या मुलांसाठी वय आहे 13 वर्ष. महत्वाची गोष्ट आहे, त्यांना पण तिथं 4 वर्षाची सूट दिलेली आहे, आणि त्यांना 17 वर्षापर्यंत ही परीक्षेचे दिली जाते. आता इथं महत्वाची टीप आहे बघा. वयोमर्यादा महाराष्ट्र शासनाच्या 17/10/2024च्या सुधारित शासन निर्णयानुसार, सगळ्यात महत्वाचं आहे, या तारखेला 17/10/2024ला शासनाने निर्णय घेतला वयाच्या बाबतीत, मुलांच्या वयाच्या बाबतीत. तर त्या निर्णयानुसार, म्हणजे ते शालेय प्रक्रिया आहेत सगळ्या, पण त्यानुसार तुम्ही पात्र असलं पाहिजे. ओके. गुण आणि शैक्षणिक अट, सगळ्यात महत्वाचं गुण. बघा गुण,
प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण आवश्यक आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही 40-40% मार्क पाहिजेत. एकात तुम्हाला 70% पडले आणि एकात तुम्हाला 39% पडले, तुम्ही नापास होणार. महत्वाचा पॉईंट लक्षात आला का? 2 पेपर आहेत तुमचे. पहिला पेपर आहे, त्या पेपरमध्ये मराठी आणि गणित असेल, हो का? दुसरा पेपर आहे, दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असेल. सो दोन्हीकडे तुम्हाला 40-40% मार्क पाहिजे. एकीकडे जर तुम्ही सपोज 41% घेतले आणि एकीकडे जर 39% घेतले, तर असं नाही होणार. क्लिअर आहे का? हे महत्वाची गोष्ट आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. सीबीएसई आयसीएसई विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता यादीत येतील, पण शिष्यवृत्ती मिळणार नाही. महत्वाची गोष्ट आहे, जे मुलं सीबीएसई शाळेत शिकत आहेत किंवा आयसीएसई शाळेत शिकत आहेत, अशा मुलं पास होतील, पण त्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. ओके. सो ते पण मुलं परीक्षा देतात, काय अडचण नाही. पण का ते परीक्षा का देतात? स्वतःची बुद्धिमत्ता, पैशासाठी नाही देत ते परीक्षा. ठीक आहे, इट्स ओके, पण आमचं राज्याच्या लिस्टमध्ये नाव आलं पाहिजे, आमचं जिल्ह्याच्या लिस्टमध्ये नाव आलं पाहिजे. पैसे भले नका मिळू द्या, शिष्यवृत्ती नका मिळू द्या, पण आमची गुणवत्ता सिद्ध करायची आहे. असे मुलं म्हणजे सीबीएसई आयसीएसई पण ही परीक्षा देतात. ओके. गुणांकन. इथे एक टीप आहे आणखी. गुणांकन विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर आधारित असेल, म्हणजे तो मुलगा कोणत्या ह्याच्यावर, म्हणजे कोणत्या सीबीएसईचा आहे किंवा मराठी मीडियमचा आहे, सेमीचा आहे, त्याचं काही देणं घेणं नाही, किंवा त्याची काही केली जात नाही. फक्त महत्वाचं काय आहे, त्याची कामगिरी काय आहे, म्हणजे तो विद्यार्थी या परीक्षेमध्ये किती मार्क घेतो याच्यावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. क्लिअर? नेक्स्ट सगळ्यात महत्वाचा आहे, परीक्षेचा तपशील काय असेल बघा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेला, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची परीक्षा आहे, सो त्यांनी प्रसिद्ध केलेला सगळा अभ्यासक्रम, जो आता नवीन 2025-26 ला त्यांनी रिलीज केला चौथीसाठी गेल्या वर्षीपासून, तो अभ्यासक्रम असेल. सगळ्यात महत्वाचा आहे, परीक्षेचं स्वरूप ओएमआर पद्धतीने असेल. क्लिअर? ओएमआर इन द सेन्स काय? सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी एमसीक्यूज असतील. एक प्रश्न असेल, त्याला 4 ऑप्शन दिलेले असतील, 4 पैकी एक ऑप्शन बरोबर असेल, 3 ऑप्शन गलत असतील. तुम्हाला ते ऑप्शनला गोल कराय ऑप्शन तुम्हाला हुडकायचा आहे, अगोदर प्रश्न सोडवायचा, हुडकायचा, त्याच्यानंतर ते ओएमआर शीट वर जाऊन तुम्हाला गोल करायचं. क्लिअर? सो नेक्स्ट, माध्यम. इथे तुम्हाला मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड भरपूर भाषा आहेत. सो आपल्याला मराठी किंवा इंग्रजीमध्ये ही परीक्षा देता येईल. आपण महाराष्ट्रातले आहेत, सो मराठीमध्ये आपण परीक्षा देणार आहे. अभ्यास पण आपण मराठीमध्ये करणार आहे. सो ते मराठी आपल्याला तिथे निवडायचं. परीक्षा शुल्क काय असेल, तर बिगर मागासवर्गीय जे ओपन मध्ये आहेत त्यांना 200 रुपये परीक्षा फीस असेल. मागासवर्गीय किंवा दिव्यांग असले तरी तर 75 रुपये कमी आहेत, त्यांना 125 रुपये भरायचे आहेत. आणि शाळेला नोंदणी शुल्क असणार आहे 200 रुपये. क्लिअर? महत्वाची माहिती आहे, नियमित सत्र फक्त 4थी आणि 7वी साठी नियमित परीक्षा होईल. महत्वाचं आहे, फक्त 4थीला आणि 7वीला दोनच वेळेस तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या msc.pune.in या संकेतस्थळाला भेट द्या. ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला याची आणखी व्यवस्थित विस्तृत माहिती बघता येईल, किंवा लॉग इन करून तुम्हाला भरपूर तिथं आणखी आहेत गोष्टी, की शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल माहिती भरपूर आहे. ओके. सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ज्ञानवर्धक वाटला असेल. सो असेच आणखीन माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आमच्या वेबसाईटला भेट द्या.